कोणीच नाही घेतले, चेअरमन साहेबांना घेतली म्हणून आम्ही या त्यांचा सत्कार करून त्यांचा आम्ही हे करणार आहेत. तर काहीच नाही रस्त्यानं बाया पडत होते, यायला रस्ता नव्हता, खड्ड्यात घुसत होते, असे जात होते. पण साहेबांना 2 वर्षापासून ते घेतलं म्हणून स्वतःच्या पैशानं रोड करून दिला. थोडं कच्चं रोड. दिलीप चेयरमैन जब से हातदारी जब से रस्ते का पूरा कार्यक्रम हमारा अच्छा हुआ है. आणि शेतकरी आमच्याकडले सर्व शेतकरी सामान्य भोळे, त्यांना वारंवार इलेक्शन आले की 4 गोष्टी गोडीने बोलली त्यानं की सगळे शेतकरी त्यांच्या मागं जायचे. आणि आमच्या शेतकऱ्याचं काम कसं झालं आहे की दिवानी माँ की अंधे बेटे, दिवानी माँ की अंधे बेटे, अगरबत्ती लगा के हागणे बेटे, हे शेतकऱ्यांची खरं वास्तविक. सध्या परभणी जिल्ह्यातील झरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपण उपस्थित आहोत. या सर्कलमधील झरी ते पिपरी शेतरस्ता जे पांदण रस्ता आहे, मागील अनेक दिवसापासून त्या शेतरस्त्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. तर या शेतरस्त्याचा प्रश्न सध्या स्थितीला मार्गी काढण्यात आलेला आहे. या परिसरातील शेतकरी इथे उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून थोडक्यात संवाद साधूया. नेमकी काय अडचण होती? शेतरस्ता ते तुम्हाला किती दिवसापासून अडचण निर्माण झालेली होती? आम्ही 20 वर्षापासून खेटायलो, पण आमचा रस्ता होई नाही गेला. काय तर तहसीलदार आला, गिरदावर आला, नेता आला, समजा गोष्टी देऊ म्हणले. आईन त्या मला काय म्हणले, गाय राहणे का काय शेत आहे. आम्ही म्हणलो पांदण रस्ता, आम्हाला पांदण रस्त्याचा संबंध आहे बस. तर हे रस्ता दिलीपराव नेत्याने केला. कोणीच नाही घेतले, चेअरमन साहेबांना घेतली म्हणून आम्ही या त्यांचा सत्कार करून त्यांचा आम्ही हे करणार आहेत. किती दिवसापासून या रस्त्याचा 25 ते 30 वर्ष झाले त्या वस्तूला रस्त्याला. तर काहीच नाही रस्त्यानं बाया पडत होते, यायला रस्ता नव्हता, खड्ड्यात घुसत होते, असे जात होते. पण साहेबांना 2 वर्षापासून ते घेतलं म्हणून स्वतःच्या पैशानं रोड करून दिला. थोडं कच्चं रोड करून गेल्याच्या बाद आता त्या रोडला डांबरीकरण मागायला होतं. आम्ही आज शेतकरी संघटने सगळ्याचे आम्हाला डांबरीकरण रोड करून देणे, चेअरमननं पूर्ण करून देण्यासाठी आम्ही मागितलेले आहेत. आता इतकं आम्ही बोलून दिलीप चेयरमैन जब से हातदारी जब से रस्ते का पूरा कार्यक्रम हमारा अच्छा हुआ है. मतलब यानी हर टाइम हमको परेशानी थी रस्ते की. मैं खुद परेशान था. मैंने कोक से 2,500 रुपये दे के माल घर को लाया है. ये भी इन्हें जब से आए गए, जब से हमारे रास्ते की समस्या मिट गई. नहीं तो हम बेजार थे. मैं भी उधर ही भी था पार्टी में, 25 साल में उनका काम करा वो पार्टी का, पर अभी तक भी नहीं. खाली आश्वासन दिए, आए गए, मरे गए, सब चले गए, मगर अभी कुछ काम नहीं हमारा. कौन से पार्टी का काम करूं? वो अभी वो जो पहले थे ना गजानन सरपंच थे, अब वो मेरे आदमी का नाम भी लेना अच्छा भी नहीं बेचारा का, पर हमारा कुछ अभी तक भी काम नहीं हुआ. ये आदमी खड़े नहीं से ये काम पूरा रेडी हुआ. ये रास्ता पूरा होने के बाद मतलब कैसा फायदा क्या? नहीं, अच्छा फायदा होता है. मजदूर आ रहा, शेतकरी आ रहे, सब लोग आना जाना शुरू होने तो पाँव पड़ने का टाइम आता है मजदूर लोगों से. हम अभी तक हमने किसका भी काम करते रहे, मगर हमारा कुछ 1 रुपये का फायदा नहीं हुआ. अभी खेती का काम करने में लोग मजदूर आ रहे, शेतकरी आ रहे, मैंने खुशमती काम नहीं रहा ना. हर टाइम भी जब भी आए, जब लोग ऐसा मसला हल होगा सब. अब जिला परिषद के जो चुनाव लगे वाले हैं और जो उम्मीदवार अभी खड़े वाले और जो रास्ता आपको बना के दे रहे हैं, ऐसा लगता है कि आपको रास्ते के साथ साथ जितनी सारी सुविधा है शासन की वो आप तक पहुंचाने में सक्षम रहेंगे बोल के लगता? तो गारंटी नहीं दिलीप राव जी. भरोसा उन्होंने करे ना काम, नहीं होते हुए सत्ता में नहीं होते काम करते हैं ना. कौन कौन से काम है ऐसे जो उन्होंने करे वाले? वो ये रोड का, पुल का, अभी कैनल का काम चालू रनिंग में. इसके पहले रोड पूरा उन्होंने बनाया. गाँव में कुछ काम करे, स्कूल के, इसकी वजह से बहुत सारे काम करे उन्होंने, घर को लगे हुए. और हर टाइम वो रात का बेरात का कभी फोन लगा तो गाँव गए ना, कभी भी काम आने वाले ना. मतलब जो वोट होने वाला है इस बार, हाँ, तो ये आदमी को देखकर होने वाला है. आदमी को काम का विकास पे, काम की विकास पे होने वाला है. काम की विकास होने वाला है. मतलब पैसे के बल पे इस पे उसने करने, काम की इस पे करने वाला है. और हमारी भी शिवसेना की, उनका भी खेती है. मतलब वो सब समझ के सब एक साथ में रहने लोग हैं बचपन से अभी तक. अभी परवन के कुछ भी नहीं, मगर पहले से हमारा खेत है. और उनके चिचा का हमारा बहुत ऊपर है. भगवान राव मर गए बेचारे, उन्होंने हमको खेत दिए, फलाटा दिए, जगह दिए, बगैर पैसे के रजिस्टर के उन्होंने खेत बांट दिए हमको. या रस्त्याची काय अडचण होती? किती दिवसापासून ही अडचण होती? काम ह्या रस्त्याचं काम कमीत कमी 50 वर्ष झाली. आज 50 वर्ष झाले या रस्त्याचं काम. वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला. वारंवार रस्ते जे पुढाकार घेऊन जे नेते करतायत त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आणि रस्त्याचं काम रोखण्यात खूप त्यांना वारंवार लोकांवर दबाव आणणे, शेतकऱ्यांना निवडणुका आल्या की आश्वासन देणे आणि निवडणुका झाल्या की उडवाउडवीची उत्तरं देणे, हा प्रकार घडत होता. आणि शेतकरी आमच्याकडले सर्व शेतकरी सामान्य भोळे, त्यांना वारंवार इलेक्शन आले
की 4 गोष्टी गोडीने बोलली त्यानं, की सगळे शेतकरी त्यांच्या मागं जायचे. आणि आमच्या शेतकऱ्याचं काम कसं झालं आहे की दिवानी माँ की अंधे बेटे, दिवानी माँ की अंधे बेटे, अगरबत्ती लगा के हागणे बेटे, हे शेतकऱ्यांची खरं वस्तुस्थिती झाली ती आमच्या. आणि आता ह्या आमचे जे बापदादे होते त्यांनी खूप सहन केलं, पण आमच्यासोबत आता ही नवीन पिढी, आमच्यासारखी नवीन पिढी, नवीन तरुण वर्ग शेतीकडे वळतोय आणि त्यात सुशिक्षित शेतकरी घडतोय. तर त्यांना समजलं की त्यांना कळालं की राजकारणात फक्त आपला वापर होतोय आणि आपले मुद्दे कोणीच पूर्ण करत नाही. कसं आहे, आजकाल शेतकऱ्यांच्या फक्त युवा शेतकऱ्यांच्या 2च मागण्या आहेत. एक शेतीला रस्ते आणि दुसरं शेतीला चांगलं मार्गदर्शन. कारण की आज तुम्ही बघताय आमच्या झरी गावातील बरेचसे युवा आज शेतीकडं पाठ फिरवत आहेत. का फिरवत आहेत? प्रमुख मुद्दा म्हणजे त्यांना रस्त्याची अडचण. आणि बरेचसे आज युवा तरुण शेतीकडे पाठ फिरून एक 5-7 हजारात परभणीला दुकानावर, मेडिकलवर कामाला जात आहेत. तर रस्त्याचे काम झाले तर ते युवा शेतीकडं आवर्जून येतील आणि चांगलं उत्पादन आणि चांगले दर्जेदार शेती करतील. धन्यवाद. माझं नाव संदीप काळंखे. मी या रोहिला पिंपरी ते झरी रस्त्यावरील एक शेतकरी आहे. आमचा हे रस्त्याचा एक दुर्लक्षित प्रश्न होता. 1972मध्ये या रस्त्याचं खडी काम झालं, पण त्यानंतर इथल्या प्रत्येक नेत्यांनी या रस्त्यावरल्या म्हणजे टाळूवरील लोणी खायचा प्रयत्न केला. आम्ही प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक नेत्याकडे गेलो. प्रत्येकाने वेगवेगळे गाजर, चॉकलेट काय काय नाही ते दिलं आम्हाला. इलेक्शन झालं की परत वर पाय करायचे, असंच काम राहिलं प्रत्येकाचं. पण आदरणीय दिलीप भाऊ देशमुख यांनी जेव्हा गावात आले आणि समाजकारणाला सुरुवात केली, त्यांच्याकडं कुठलंही पद नव्हतं, काही नव्हतं. त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायातून निवृत्ती पत्करल्यानंतर इकडं समाजकारण करण्याचं धोरण आखलं. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो, पण आमच्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये एवढी नैराश्य आलेलं होतं की त्यांची मानसिकताही नव्हती कोणत्या नेत्याकडे जायची. तरीसुद्धा मी प्रयत्न केले, सर्वांना बोललो एक वेळेस आपण जाऊन येऊ. आणि त्यानंतर दिलीप भाऊंनी आम्हाला शब्द दिला रोड करून देण्याचा. तर त्यानंतर खूप जास्तीत जास्त एक 8 दिवसामध्ये हा रोड त्यांनी स्वखर्चातून सुरुवात केला आणि 20 ते 25 लाख रुपये खर्चून आमचा रस्ता हा पूर्ण केला. त्यानंतर जो सर्वात मोठा यक्ष प्रश्न होता तो होता कॅनलवरील पुलाचा, जो की खूप गंभीर प्रश्न होता. ते बऱ्याच जणांनी अडवलेला होता. टेक्निकल इश्यू होते, त्याच्यामध्ये बऱ्याच मेखा मारण्यात आलेल्या होत्या, ज्या की कॅनलचा एक नियम असतो 1 किलोमीटरच्या आत पूल होत नाही. त्यामुळं दोन्हीकडेही 2 पुलं 1 किलोमीटर नाही तर अर्धा किलोमीटरच्या आतमध्ये 2 पूल होते. ते 2 पूल असतानाही मंजुरी कशी आणायची हा मोठा प्रश्न होता. त्यांनी 2023मध्ये आय थिंक 7 जुलै 2023ला अकोले साहेबांनी येऊन इथला सर्वे झालेला होता. त्यानंतर खूप साऱ्या अडचणी आल्या. त्यावेळेस आदरणीय केंद्रेकर साहेबांनी यात आम्हाला बऱ्याच प्रकारची मदत केली. त्याला प्रत्येक गोष्टीला फॉलोअप दिलीपराव भाऊनी घेऊन आमचा पूल हा शेवटी मंजूर केला. पण मंजुरीनंतरही इथल्या लोकलच्या राजकारण्यांनी बऱ्याच गोष्टींमध्ये आडोआडवी करून टेंडर न होऊ देणे, कामं रोखणे अशा करून आम्हाला अडचणी आणल्या. पण दिलीप भाऊंनी आपले प्रयत्न सोडले नाही. मेघनाताईच्या रूपाने मदत घेऊन आमचा पूल मंजूर करून म्हणजे टेंडरला मंजुरी आणली आणि कामास सुरुवात करून दिली. प्रश्न हा फक्त समजा रस्त्याचा तर नाहीये, जो उमेदवार उभा राहतो, आरोग्य आहे, शिक्षण आहे, त्याचप्रमाणे रोजगाराच्या व्यवस्था आहेत, या सर्वांना दिलीप भाऊ कुठेतरी पुरे होतील असं तुम्हाला वाटतंय का? मी आज जवळपास 25 वर्ष झालं गावामध्ये आहे. या 25 वर्षात पहिला उमेदवार आहे ज्याने याच गोष्टींवर फोकस केले. नाहीतर बाकी लोकांचं राजकारण हे जातीपातीचं, फोडाफोडीचं, पैशाचं आणि ऐन वेळेला इलेक्शनचं होतं. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. कोणाची घर फोडून कसं मत डिवाईड करून काय राजकारण करता येईल एवढंच होतं. पण आदरणीय दिलीप भाऊ गावात आल्यानंतर प्रत्येकजण त्यांच्याजवळ जो गेला त्यानंतर त्यांनी प्रत्येकाला फक्त आणि फक्त कामाचं बोला आणि कामापुरतंच बोला म्हणून तिथं पुढं कामं केले. आज आपल्या गावामध्ये तुम्ही जर फिरलात तर तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही. त्यांनी बरेच कामं घरातून केले, रोडचे कामं केले तर त्याच्या बाजूला बंदिस्त गटारं केली. अशी प्रत्येक गोष्ट, साफसफाई. आता तुम्हाला जेवढेही तुम्ही नवीन सिमेंट रोड झालेले आहेत, सेंटरला कुठं वृक्ष लागवड दिसणार नाही, ती झरीमध्ये केली. आणि
जवळपास गावामध्ये हेच रोड नाही तर एक 25 किलोमीटर रोडची मंजुरी आणून शेतरस्त्यांचं काम केलं. आज जवळपास 3 ते 4 शेतरस्त्याचे वाद मिटून त्यांनी स्वतःच्या खर्चातून रस्ते केलेत. असे हेच नाही तर तुम्ही म्हणजे असा दूरदृष्टीचा नेता आम्ही तरी झरीच्या राजकारणात कधी पाहिलेला नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे का की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला धरून कुठेतरी संदीप भाऊ काम करतात असं म्हणायचं आहे का? हो, 100% आमचं हेच म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून सर्व धर्म समभाव हे मानून आणि प्रत्येकाला न्याय देऊन प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्याचं, प्रत्येक काम मूलभूत गरजा पुरवण्याचं काम हे आदरणीय दिलीप भाऊंनी केलेले. काय नाव दादा तुमचं? मधुकर गणेशराव पवार. काय समस्या होती बरं तुम्हाला आतापर्यंत? आम्हाला या रस्त्याची 1972ला रोड झालेला होता. तेव्हापासून आजपर्यंत काहीच नव्हतं. आता दिलीपराव चेअरमन झाले, ग्रामपंचायतला त्यांची सत्ता आली, तेव्हापासून रस्त्याचं जे काम हातात धरलं ते आम्हाला असं वाटतं की 100% पूर्ण होणार आहे. आणि एक आमच्या शिवारातून जे कॅनल गेला होता त्या कॅनलवर अगोदर काही लोकांनी आम्हाला जाण्या येण्यासाठी सुविधा काहीच केलेली नव्हती. कॅनलला पायऱ्या पण केलेल्या नव्हत्या. लोक असे काही बाया माणसं, काही गडी माणसं, काही मुलं बाळं वर जायचे आणि वर पुन्हा खाली घसरत यायचे. अशी परिस्थिती असताना बी आम्हाला लोखंडी पूल ओमकार भैया यांनी आम्हाला करून दिला. त्याच्यानंतर आमचे 2-3 वर्ष चालले तर चेअरमनच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर चेअरमननं बी आम्हाला सिमेंटचा पूल मंजूर करून दिला आणि तो आता काम संपत आलेलं आहे. आता छतच पडायचं बाकी आहे. आणि झरी ते रोयला पिंपरी हे कच्चं म्हणजे पक्का खडक आपल्या टाकून पक्का रोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत जे आम्हाला सरपंच झाले, आश्वासनं दिले, आमच्या गाड्या आमच्या बैलाला साप चावले या पांदीमध्ये, 4-2 शेतकऱ्याचे बैल पण दगावलेत. त्यांचं उघड्या बिचारी शेती आली, त्यांना काम करायला मजूर पण येत नव्हते. शेतामध्ये जे गुडघे आहेत का चिखल जात होता, त्या चिखलातून शेतकरी यायचे आणि त्याच्या कष्टातून जीवन गेलं. एवढे कष्ट झाले त्यांना, पण आता त्या कष्टाचं फळ आपल्या गावचे सरपंच दिलीपराव देशमुख यांनी यांचं आम्हाला फळ मिळालं आणि आमच्या 100% पदरात पडल्यासारखंच आहे ते. हे लोक यांना विसरणार नाहीत. आणि म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की जो उमेदवार प्रत्यक्षामध्ये आपली कामं करेल असाच उमेदवार आपण निवडून द्यायला पाहिजे? 100% वाटतंय. आम्हाला खात्री वाटली ना आतापर्यंत आश्वासन देऊन ज्या व्यक्तीनं काम केले नाही आमचे. आता जिल्हा परिषद नवीन तर बारी पहिली शेतकऱ्याचा मुलगा आणि ते शेतामध्ये आला, ते आमच्या शेजारी शेत आहे त्याची, त्यांना सगळी समस्या माहिती आहे. ते पूर्णच आमची समस्या दूर करतील अशी आम्हाला खात्री आहे. ही जी निवडणूक आहे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. याची नाळ थेट ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. 100% जुळले. आमचा शेतकरी उमेदवारच आहे आमचा. आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांची समस्या जाणणारा ते लहानपणापासून शेतीत येतात. काही सरपंच आहेत जन्म गावात, त्याचा मृत्यू बी इतकडंच होतंय, ते शेतीला येत नाही, शेतीचं समस्या काहीच बघतच नाहीत. शेतकऱ्यांचे काय हाल होतात हा जो ते. रस्ता आहे या रस्त्याचा नेमका किती शेतकऱ्यांना लाभ होईल असं वाटतं तुम्हाला? हे आमच्या गावातला तर नाही, पण पिंपरी जाणाऱ्या बाहेर लोकांना पण फार त्रास होता याचा. 500-1000 शेतकरी तिकडं आणि यांच्या कुटुंबियाला दररोज शेतात जाणं येणं करावं लागते आम्हाला. हे आम्हाला कष्टच भोगावं लागत होतं आतापर्यंत. आता हे रस्ता पूर्ण झाल्यानंतर आमच्या समस्या दूर झाली. आमच्या शेतीला काही दळणवळण साधन वाढायले. ज्या लोकांना यावर्षी माल नेता येत नव्हता, 2-3 हजार रुपये दुधगावून कोणी आणले, कोणी कोकावून आणले सोयाबीन, 2-3 हजार घेत होते लोक. बैलाला गाड्या वाढायची नाही, रस्ते म्हणजे फसायच्या गाड्या, बैल मोडे लोकांची. एवढी नुकसान झाले शेतकऱ्याची. आतापर्यंत डोळ्यानं बघत आलेत, हे काम करायचं आमचं. म्हणजे जो उमेदवार आहे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहील हो. अशांना निवडून देणं योग्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? 100% हेच माणूस पाहिजे आम्हाला.